हॅलो नमस्ते. मी चैत्रा पाटील आपलं मनापासून स्वागत करते चैत्रा पाटील रेड्डी या चॅनलमध्ये. सो आज मी खूप दिवसातून व्लॉग अपलोड करत आहे कारण मी थोडासा ब्रेक घेतला होता. ऑलरेडी माझी सेकंड प्रेग्नन्सी सुरू आहे. सो 7 महिने आता कंप्लीट झालेले आहेत आणि मला थोडीशी विश्रांतीची गरज होती आणि काही पुस्तक वाचनसुद्धा करायचं होतं म्हणून मी ब्रेक घेतलेला. सो आता मी पुन्हा व्लॉग जो आहे कंटिन्यू करत आहे. सो प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आज मी तुम्हाला व्हिडिओमध्ये माझी जी फर्स्ट प्रेग्नन्सी जर्नी आहे शार्वीच्या वेळेसची ती तुमच्याशी शेअर करत आहे. सो व्हिडिओ नक्की पहा आणि आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. गणपती बाप्पाच्या कृपेने असं आम्ही म्हणतो कारण गणपतीची कृपा आमच्यावर नेहमीच आहे. सो झालं असं की ज्यावेळेस आम्ही ठरवलं की आता आपल्याला बाळ हवं आहे 2022मध्ये आम्ही असं ठरवलं होतं की जानेवारीमध्ये की आता यावर्षीपर्यंत डिसेंबरपर्यंत बाळ व्हायला हवं. सो फक्त आम्ही असं जनरली फक्त असं ठीक आहे म्हणजे ठरवलं होतं की ह्या वर्षी आपण बाळाचा प्लॅन करूया. असं काही खूप म्हणजे टेन्शन वगैरे असं काही आम्ही घेतलं नव्हतं की आता झालंच पाहिजे असं वगैरे. रिलॅक्समध्ये होतं कारण दोघंही जॉब करत होतो, कामामध्ये मग्न असायचो त्यामुळे आणि वर्क फ्रॉम होम होतं माझं आणि त्यामुळे असं कधी डोक्यात नाही टेन्शन घेतलं की बाबा हां त्या म्हणजे आता 8 वर्ष झाली लग्नाला आणि बाळ हवं आहे असं कधी आम्ही टेन्शन नाही घेतलेलं. सो त्यावेळेस आम्ही ठरवलं होतं की यावर्षी बाळ हवं आहे आणि मग त्यानंतर घडलं असं की फर्स्ट टाईम लग्नानंतर पहिल्यांदाच शार्वीच्या पप्पांना वाटलं की यावर्षी आपण गणपती आणायला हवा कारण गणपती तर आमच्या दोघांचाही खूप फेवरेट आहे आणि माझा तर लहानपणापासून मी त्यांना खूप मानते. आणि मग म्हटलं अचानक कशाला गावी तर बसवतोय नाही ते कशाला, तर त्याला वाटलं की नाही यावर्षी मला बसवायचंच आहे. सो म्हटलं ठीक आहे चला बसवूया मग यावर्षी. त्यावर्षी गणपती वगैरे बसवला तर 31 डिसेंबरला ॲक्च्युली गणपती घरी आला. तर माझी जी LMP होती पिरियड डेट होती ती होती 1 ऑगस्ट होती आणि 31 ऑगस्टला गणपती बसले. आणि मग मला विचार आला की यार आता गणपती बसलेत म्हटल्यानंतर आता पिरियड्स येतील मग परत प्रॉब्लेम होईल नाही की ॲटलिस्ट 5 दिवस तरी नाही आला तरी बरं होईल. सो असा मी विचार केला होता. पण लकीली असं झालं की गणपती आले त्यानंतर 1 तारखेला माझी पिरियड नाही आली. मग मला वाटलं की थायरॉइडमुळे वगैरे नाही आला असेल मे बी बहुतेक, कधी कधी होऊ शकतं असं. माझं 3-4 महिन्यातून एकदा असं 2-3 दिवस पुढं जायचं त्यामुळे मी त्यांना म्हटले की मे बी यावर्षी गणपती आलेत बरं झालं की 1-2-3 दिवस जोपर्यंत गणपती 5 दिवस असतील तोपर्यंत ॲटलिस्ट आपल्याला गणपतीची पूजा वगैरे छान करता येईल. नाही आलं ते बरंच झालं. मग त्यानंतर मग 5 दिवस गेले तरी काही माझे पिरियड आले नाहीत आणि मग त्यानंतर ना यांनी ठरवलं की 10 दिवस यावर्षी ठेवायचंच गणपती. 5 दिवस नको खूप लवकर होतं असं वाटतं की गणपती आल्याने लगेच गेले. मग आम्ही ठरवलं की ठीक आहे 10 दिवस करूया. आणि मग 10 दिवस झाले गणपतीचे विसर्जन झालं तरीसुद्धा माझे पिरियड नाही आले. आणि त्यानंतर मग 2 दिवसामध्येच आमच्या घरी पाहुणे वगैरे आले होते त्यामुळे मी लक्षच नाही दिलं. आणि मग त्यानंतर आम्ही तिरुपतीला जाणार होतो नेक्स्ट वीकमध्ये. तर तिरुपतीलासुद्धा आम्ही जाऊन आलो तरीसुद्धा पिरियड नाही. मग तिरुपतीला जाऊन आल्यानंतर मग चेक केलं की बाबा हां मग आम्ही चेक केल्यानंतर समजलं की प्रेग्नन्सी जी आहे कन्फर्म आहे. त्यामुळे गणपतीला आम्ही खूप मानतो दोघंही कारण गणपतीची कृपा आमच्यावरती नेहमीच आहे. कारण कोणतीच अडचण न येता ही प्रेग्नन्सी जी आहे ती खूप चांगली आणि सुखरूप पार पडली होती. सो आणि आम्हाला याचं याविषयी प्रेग्नन्सीविषयी मला माहितीच नव्हतं की एज रिस्क वगैरे असतं. हे मला जेव्हा हॉस्पिटलला व्हिजिट केल्यानंतर मग समजलं. तर डॉक्टरांनी सांगितले ऑलरेडी तुमचं आता 30 रनिंग आहे. सो खूप तुम्हाला काळजी घ्यावी लागेल, डाएट वगैरे व्यवस्थित घ्यावं लागेल, मैदा शुगर असल्या गोष्टी खायच्या नाही, त्या सर्व गोष्टी सांगितल्या. आणि मग जसं जसं आम्हाला पुढे टेस्ट वगैरे कळत गेल्या, सोनोग्राफी वगैरे कळत गेली त्यानंतर मग या गोष्टीचं महत्त्व कळायला लागलं की बाबा एज हा फॅक्टर खूप महत्त्वाचा आहे. त्यामध्ये जी NT स्कॅन झाली त्यानंतर मग हे डबल मार्कर वगैरे असतं हे मला माहीत नव्हतं. ते डॉक्टरांनी आम्हाला समजावून सांगितलं की क्रोमोझोमल डिफेक्ट वगैरे असेल तर बाळामध्ये ते आपल्याला कळून येतं, त्यासाठी ते टेस्ट वगैरे करावे लागतील. मग त्यानंतर आम्हाला वाटलं की आता 3 महिने झालेत तर ओके बाबा पार पडला तर कन्फर्म. नाही त्यानंतर तर मेन असतं की 5व्यामध्ये जे ॲनॅमली स्कॅन असतं ते खूप महत्त्वाचं असतं कारण बाळाचे तेव्हा बॉडी पार्ट्स जे असतात ते क्रिएट झालेले असतात आणि त्यामध्ये जर काय दोष असेल तरीसुद्धा प्रॉब्लेम येऊ शकतो हे तेव्हा आम्हाला कळालं. आणि मग ते टेस्ट झाल्यानंतर मग कुठे आम्ही श्वास घेतला बाबा हां आत्ता ठीक आहे. मग त्यानंतर प्रेग्नन्सीची जर्नी खूप छान सुरू झाली. आणि मेन म्हणजे सांगायचं तर शार्वीच्या वेळेस ना मला कोणताही त्रास झालेला नाही ना, एकदाही उलटी आलेली नाही किंवा मळमळ नाही, डोकेदुखी नाही, काही चाललं आहे. खूप स्मूथ आणि खूप छान अशी ती प्रेग्नन्सी जर्नी होती. तर सुरुवातीला मला जी डोहाळे म्हणू शकतो आपण किंवा जी खाण्याची क्रेविंग होत होते फक्त आंबट होते कारण मला जास्त करून आवळा आवडायचा,
आणि आंबा आवडायचा, कैरी जास्त आवडायची आणि मी खूप प्रमाणात खाल्ले त्यावेळेस. तर हे मला 4-5 महिने तर खावंसं खूप वाटत होतं, कंटिन्यू मी तेच खायचे. आणि मग त्यानंतर मी पूर्ण जर्नीमध्ये कधीच जंक फूड खाल्लेलं नाही किंवा सॉफ्ट ड्रिंक्स वगैरे अजिबात पिलेलं नाही आहे. जंक फूड म्हणजे काहीच नाही, पूर्ण कम्प्लिटली बंद. आणि जेव्हापासून प्रेग्नन्सी सुरू झाली तेव्हापासून ते डिलिव्हरीनंतरसुद्धा 6 महिन्यापर्यंत मी कॉफी बिलकुल घेतलेली नाही. चहा मी डिलिव्हरीनंतर घ्यायला लागले, पण प्रेग्नन्सीमध्ये चहासुद्धा माझा पूर्णपणे बंद होता. तर फक्त कॉफी जी आहे 1.5 वर्ष तर घेतलेलीच नाही आहे. आणि चहा जो आहे, चहा मी कधीतरी घ्यायचे, ते पण डिलिव्हरीनंतर. पण प्रेग्नन्सी जर्नीमध्ये बिलकुल चहा वगैरे घेतलेला नाही. खूप साधं सिंपल जेवण, जसं मला भाकरी खूप खावीशी वाटायची, चपाती खात नव्हते मी जास्त. भाकरी आणि बाकी जे आपले पारंपरिक जे पदार्थ आहेत ते जास्त मला आवडायचे. बाहेरचं मसालेदार किंवा काहीच, म्हणजे घरीसुद्धा मसालेदार काही केलं तरी नॉनव्हेजचं मला अजिबात खावंसं वाटत नव्हतं शार्वीच्या वेळेस. एरवी मी कायम खाते नॉनव्हेज, पण शार्वीच्या वेळेस मी नॉनव्हेज खूप कमी खाल्ले, अजिबातच नाही असं म्हटलं तरी चालेल. महिन्यातून एकदा कधीतरी घरी मी बनवायचे मी यांच्यासाठी, पण मी स्वतःहून कधीच खाल्ले नाही, कारण मनच व्हायचं नाही खायचं. आणि गोड बिलकुल नाही खाल्लेलं अजिबात, म्हणजे गोड काहीच नाही खाल्लेलं मी शार्वीच्या वेळेस. गोड पूर्णपणे बंद होतं. आणि मैदा जो आहे, मैदा बिलकुल आम्ही घरात आत्ताही वापरत नाही, आधीपासूनच मैदा जास्त वापरत नाही आम्ही. सो या गोष्टी मी खूप कटाक्षाने पाळल्या होत्या, जेणेकरून ऑलरेडी माझं वजन जरा जास्त होतं आणि प्रेग्नन्सीमध्ये ते खूप जास्त होऊ नये याची मी काळजी घेतली होती. सो डॉक्टरांनी सुद्धा सांगितलं की वजन जास्त पण नका करू, वाढवू नका, कारण शुगर आणि जर मैदा जर तुमच्या खाण्यामध्ये आला तर ऑटोमॅटिकली वजन वाढत जाईल आणि मग नंतर परत काही कॉम्प्लिकेशन्स यायला नको. त्यामुळे त्यांनी ते सक्त सांगितलं होतं आणि ते मी पूर्णपणे व्यवस्थित, पूर्ण जर्नी जी प्रेग्नन्सी जर्नी होती त्यामध्ये ते मी पूर्णपणे पाळलं होतं. सो अशी माझी ही जर्नी होती, खूप छान होती, एकदम स्मूथ गेली. मला एवढं सांगायचं सगळ्यांना की ज्यावेळेस तुम्हाला बाळाचं प्लॅनिंग वगैरे करताना त्यामध्ये तुम्ही 3-4 महिने आधी डाएट खूप छान ठेवा आणि स्ट्रेस घेऊ नका की म्हणजे हे का होत नाही का, किंवा काही काही महिने जाऊ शकतात, 5-6 महिने तरी जाऊ शकतात की बाबा लगेच आपण प्लॅन केला आणि होतं, असं नाही आहे. सो जेव्हा तुम्ही प्लॅन करताना त्यावेळेस तुम्ही असं स्ट्रेस घेऊन नका करू, रिलॅक्समध्ये राहा, डाएट व्यवस्थित करा, छान खा, फिरा मस्त, आणि टेन्शन बिलकुल घेऊ नका, कारण स्ट्रेस जो आहे ना तो खूप भयंकर आहे. मग तुम्ही कितीही चांगलं खा किंवा काही म्हणजे काम करत राहिला, तुम्ही जर एक्सरसाइज करत राहिला, पण तुमच्या जर डोक्यात स्ट्रेस असेल ना तर काहीच घडू शकत नाही. सो जेवढं होईल तेवढं प्लीज तुम्ही सगळेजण जे काही आता तुम्ही जर कपल्सचे तुम्ही प्लॅनिंग जर करत असाल ना, तर पहिलं सगळ्यात महत्त्वाचं स्ट्रेस बिलकुल घ्यायचा नाही आणि छान छान खायचं मस्त, आणि जे होईल ते बघता येईल. जर नॅचरली नाही झालं तर आजकाल डॉक्टरांकडे गेल्यानंतर खूप उपचार उपलब्ध आहेत. सो तिथेही जाऊन तुम्ही त्यांना विचारू शकता, कारण प्रत्येकाची बॉडी ही काही सेम नसते. त्यामुळे ना त्याचा तुम्ही अजिबात विचार करू नका की बाबा माझ्याच बाबतीत हे असं का घडतं. सो आणि माझी जी शार्वीच्या वेळेस डिलिव्हरी झाली ना, कोणाला विश्वास बसत नव्हता की याची नॉर्मल डिलिव्हरी होईल, कारण माझं वजन ऑलरेडी जास्त होतं. सगळ्यांना वाटायचं की नाही यार, म्हणजे सी सेक्शन वगैरे होऊ शकतं, कुणाला वाटतच नव्हतं नॉर्मल होईल. आणि मी त्यावेळेस काम म्हणजे ऑफिस काम करत होते, त्यामुळे माझं सकाळी 9ला बसले की संध्याकाळी 6-7पर्यंत काम चालायचं, आणि त्यानंतर मग घरातलं काम, स्वयंपाक वगैरे हे सगळं चालायचं, त्यामुळे मला अशी विश्रांती नाही घेतली. सो मी जवळजवळ 9 महिने कंप्लीट झाले. आणि मग त्यानंतर माझ्या डिलिव्हरी डेट जी होती 11 तारीख, त्याच्या आधी फक्त 15 दिवस होते, त्यावेळेस मी लीव्ज अप्लाय केले. तर मी पूर्ण जर्नी जी आहे बसून नाही, म्हणजे अजिबात बसलेली नाही आहे. तर पूर्णपणे मी ॲक्टिव्ह होते, काम करत होते, ऑफिसचं घरचं काम करत होते. आणि सर्वात मेन म्हणजे स्ट्रेस घ्यायचा नाही बिलकुल. आपलं जी जर्नी आहे ती फक्त एन्जॉय करा, काय होईल कसं होईल असं काही म्हणू नका, फक्त देवावरती जी आहे ना श्रद्धा ठेवा. असं नाही की म्हणत मी रोज पूजा करत बसा, नाही, मी सुद्धा रोज पूजा करत नाही, आठवड्यातून एकदा माझी पूजा असते, डीप क्लीन वगैरे असते, देवपूजा. आणि रोज तुम्ही फक्त हात जोडले तरी खूप, म्हणजे आपलं काम आपण चांगल्या पद्धतीने करतो ना, हे आपण फक्त मनात ठेवायचं आणि काम करत राहायचं. सो माझी डिलिव्हरीसुद्धा एक खूप मोठी स्टोरी आहे की मला 9 महिने अजिबात, म्हणजे अजिबात त्यामध्ये लेबर पेन आलेले नाही आहेत, कळा वगैरे काहीच नाही आहे. सो मला भीती वाटत होती की असं का होत असेल. तर डॉक्टर म्हणाले की काहींच्या बाबतीत होतं की जरी दिवस भरले तरी लेबर पेन येत नाहीत, मग त्यासाठी लेबर इंड्यूस करावा लागतो. सो जो शेवटची तारीख होती 11 तारीख, त्या दिवशी सकाळी लेबर इंड्यूस केला आणि मग संध्याकाळी मला 8 वाजता
वॉटर ब्रेक झाला आणि मग त्यानंतर मग मला लेबर पण इतक्या सुरू झाल्या की म्हणजे असं मध्ये गॅपच नव्हता, अशा कंटिन्यू येत होत्या. आणि त्यानंतर मग रात्री 11 वाजता म्हणजे शार्वीचा जन्म झाला. सो हे खूप म्हणजे खूप मस्त जर्नी होती माझ्यासाठी. आणि कोणतेही तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल, कारण आता जी सेकंड प्रेग्नन्सी आहे ती सुद्धा ॲक्च्युली गणपती बाप्पांच्या कृपेने झाली असं आम्ही म्हणतो. कारण गणपती ज्यावेळेस बसले होते त्यानंतर जे विसर्जन होतं 6 सप्टेंबर, त्यावेळेस जी माझी डेट होती ॲक्च्युली त्यावेळेस मिस झाली. आणि त्यानंतर मग आम्ही आठवड्यानंतर चेक वगैरे केल्यानंतर समजलं की पॉझिटिव्ह आहे. सो आम्ही असं म्हणतो की बाप्पानी जाता जाता पुन्हा आम्हाला आशीर्वाद दिला. आम्ही असं कोणतंही प्लॅनिंग केलं नव्हतं की दोघांचा बड्डे सेम यावा किंवा सेम मंथमध्येच राहिलं पाहिजे असं काही ठरवलं नव्हतं. सो हा जो योगायोग आहे तो म्हणजे ॲक्च्युली आम्हाला असं वाटतं की देवानेच घडवून आणला असावा. कारण शार्वीची बर्थडेट जी आहे 11 मे आहे आणि आत्ताची जी EDD आहे ती सुद्धा माझी 18 मे आहे. सो दोन्हीही मेमध्ये येतात आणि प्लस आमची जी ॲनिव्हर्सरी आहे 5 मे असते. सो हा जो योगायोग नक्की जुळून यावा असं मला वाटतं की सर्व काही हे मेमध्येच असावं. सो बघूया आता काय होते, माहीत नाही. मी प्रेग्नन्सीचं सांगू शकत नाही कारण थर्ड ट्रायमिस्टरमध्ये ना प्रेग्नन्सी म्हणजे डिपेंड करतं काय असते बाळाची स्थिती वगैरे. त्यानंतर जर लवकर पेन सुरू झालं तरी लवकर डिलिव्हरी होऊ शकते. सो या गोष्टी आपल्या हातात नसतातच. पण आम्हाला वाटतं की मेमध्ये आलं तर ॲटलिस्ट ठीक होईल, म्हणजे तिघांचंही एकाच मंथमध्ये सेलिब्रेशन असेल वगैरे. सो असा आमचा विचार आहे, पण माहीत नाही आता काय होतं आहे. सो ही जर्नी खूप म्हणजे आमच्यासाठी खूप खास आहे. आणि जी डिलिव्हरी आहे माझी ती ॲक्च्युली नॉर्मल झाली होती शार्वीच्या वेळेस. खरं तर कोणाला वाटत नव्हतं, कारण वजन जास्त असल्यामुळे सगळ्यांना वाटायचं की यार नॉर्मल नाही होणार, C-सेक्शन होईल. आणि बाळाचं वजनही जास्त होतं, शार्वीचं वजन 3.4 kg होतं. सो आम्हालाही थोडीशी शक्यता कमी वाटत होती. पण मला पूर्ण प्रेग्नन्सी जर्नीमध्ये काही त्रास नव्हता. इवन थर्ड ट्रायमिस्टरमध्ये सुद्धा मला काही लेबर पेन वगैरे कधीच आल्या नाहीत, शेवटपर्यंत आल्या नाहीत ॲक्च्युली. आणि त्यामुळे मग डॉक्टरांनी मला लेबर इंड्यूस केलं 11 तारखेला सकाळी. आणि मग त्यानंतर रात्री 8 वाजता वॉटर ब्रेक झाला. आणि मग माझ्या जे कळा सुरू झाल्या त्या कंटिन्यू होत्या, 3 तास कंटिन्यू कळा होत्या. आणि बरोबर मग ती 11 वाजता तिचा जन्म झाला, रात्री 11 वाजता शार्वीचा जन्म झाला. सो हा जो मोमेंट आहे तो खूप महत्त्वाचा आणि खूप म्हणजे आनंददायी होता आमच्यासाठी. व्हिडिओ मी यासाठी शेअर करत आहे बिकॉज मला ना ही आठवणी ठेवायच्या आहेत. कारण ना आपलं जसं सवय होत जातं किंवा आपली जर्नी जशी पुढं जाते ना, आपण पाठीमागच्या थोड्या गोष्टी विसरत जातो छोट्या छोट्या. सो मला हे शार्वीसाठी म्हणा किंवा माझ्यासाठी एक आठवण म्हणून मी ही व्हिडिओ बनवत आहे आणि तुमच्यासोबतही शेअरसुद्धा करत आहे. सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझं फर्स्ट प्रेग्नन्सी जर्नीमध्ये डाएट काय होतं आणि मी काय गोष्टी म्हणजे नियम पाळले होते किंवा काय खायचं काय नाही किंवा कोणत्या गोष्टी मी अवॉइड केल्या होत्या त्या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. किंवा स्कॅन कोणते होते किंवा काही रिस्क वगैरे आले होते का प्रेग्नन्सी स्कॅनिंग रिपोर्टमध्ये, तर या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करेन. सो व्हिडिओ नक्की पाहत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.